नमस्कार, पाहूया शिवसत्ता टाइम्सचा होळी संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। होळी हा रंगांचा सण, आनंद आणि उत्साहाचा सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो। एकमेकांना गुलाल आणि रंग लावून रात्री होळीचे दहन करत वाईट आचार विचार यांचे दहन करून अन्यायावर विजय मिळवण्याचा हा दिवस आहे। पौराणिक कथेच्या आधारे विष्णू भक्त आपल्या पुत्राला प्रल्हाद याला अमृतत्वाचे वरदान प्राप्त, हिरण्यकश्यपूने अग्नीपासून अभयाचे वरदान लाभलेली आपली बहीण होलिका मार्फत जीवे मारण्याचा असफल प्रयत्न केला। भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन होमकुंडात बसणारी होलिका जळून खाक झाली, पण प्रल्हादला काहीच झाले नाही। या दुष्ट प्रवृत्तीच्या कृतीची आठवण म्हणून देखील होळी दहनाचा हा सण साजरा केला जातो। होळी हा संपूर्ण भारतवर्षात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साही वातावरणात वेगवेगळ्या पद्धतीने व विविध नावाने सुद्धा साजरा केला जातो, पण उद्देश मात्र एकच असतो व तो म्हणजे अराजकतेवर विजय मिळवणे, असत्यावर सत्याने मात करणे। हिंदू पंचांगानुसार वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील शेवटचा मोठा सण म्हणजे होळी। महाराष्ट्रात फाल्गुन शुद्ध पंचमी पासून फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमी पर्यंत या सणाचा महिमा सुरू असतो, पण येथील कोकण भागात व कोकणी माणसात या होळीच्या सणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे। कोकणी चाकरमानी तर या दिवसावर नजर ठेवून असतात। मग लाख मोलाची कामं सोडूनही शहराकडे कोकणी माणूस चाकरमानी आपल्या गावी होळीच्या सणाला ग्रामदेवतेच्या सहानेवर हजर होणार। सहान म्हणजे पारंपरिक पद्धतीने पारावरील कट्ट्यावर पालखीत ग्रामदेवतेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते। या पालखीतल्या देवतेची पूजा अर्चा व सुवासिनींचा ग्रामदेवीची ओटी भरणे हा कार्यक्रम संपन्न झाला की ढोल ताशांच्या व सनईच्या गजरात ग्रामस्थ मंडळी व सुवासिनी देखील ताल धरून गाणी गातात, टिपऱ्यांचा खेळ करीत रात्र गाजवतात। गावातील कलाकार मंडळी राधाकृष्ण यांच्या वेशभूषा करून नाचगाणी करत आनंद लुटतात। इकडे या प्रकाराला तमाशा असे संबोधले जाते। यात शंकासुराची भूमिका सर्कशीतल्या जोकर सारखी गमतीदार असते। तो उंच उंच उड्या मारत खेळ करतो, काही त्यांच्या खोड्या काढतात, खोडकरांची तो पाकट काढतो, तेव्हा वातावरण खूप गमती जमतीचं होऊन जातं। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ते थेट गोमंतकापर्यंत होळीच्या सणाची मोठी पर्वणी असते। या सणाच्या सिंहोत्सव किंवा शिमगा असाही परिचय आहे। मूळ हा सण गोमंतकीय अशी माहिती आहे। पुढे हा सण कोकणवासियांच्या संस्कृतीतील एक अविभाज्य अविस्मरणीय सण म्हणून ओळखला जाऊ लागला। या सणाची भनक शहरी चाकरमान्यांना लागली की त्यांचे बोल कानावर येऊ लागतात। अगो शिमगो जवळ इलो, शिमगो जवळ येताच मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांमध्ये सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शिमगो इलो गावात जाऊचो असा, लवकरच तिकीट बंद होईल नाहीतर गर्दी होतली। या प्रश्नावरूनच समजेल की शिमगा आणि कोकणवासियांचे किती जिव्हाळ्याचे नाते। कोकणातील माणूस कामधंद्यासाठी किती लांब गेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणाला त्याचे पाय आपोआप गावाकडेच वळतात। वेगळी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणाऱ्या या सणाची चाकरमानी वर्षभर वाट पाहत असतात। केवळ कोकणात भारतभर होळीचा हा सण साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात या सणाला शिमगा असे म्हटले जाते। यावेळी कोकणातील गावागावात सत्यनारायणाची पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळ, नमन अशा लोककला सादर केल्या जातात। यानंतर पालखी घरोघरी दर्शनासाठी फिरवली जाते। अशा प्रकारे कोकणात शिमग्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।